IPH आणि वयम या संस्थांनी ठाण्याच्या गडकरी रंगायतांमध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। प्रत्येक मुलांचे विचार, त्यांची स्वप्न, आवड जाणून घेण्यासाठी एका अभिनव स्पर्धेचं इथं आयोजन करण्यात आलं होतं। यात 4थी ते 9वीच्या मुलामुलींनी भाग घेतला होता। 52 पैकी 5 मुलांची निवड करण्यात आली। त्यांच्या बुद्धिचातुर्यामुळे त्यांची निवड झाली। अशा स्पर्धा म्हणजे मुलांच्या आत्मविश्वासात भर टाकणाऱ्याच असतात असं मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलं। या कार्यक्रमात मेघना एरंडेनं बच्चे कंपनीच्या आवडत्या कार्टूनचे आवाज काढून मुलांना पोट धरून हसायला लावलं। विविध क्षेत्रातील मान्यवर इथं उपस्थित होते। उत्साह फार छान होता। हा कार्यक्रम मला खूप आवडला आणि मला असं वाटतं की ह्याच्यामुळे अशा तऱ्हेचे अनेक कार्यक्रम व्हायला पाहिजेत। हे जर झाले तर महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या तऱ्हेने बोलणं, चांगल्या तऱ्हेने एक्सप्रेस होणं, त्यामुळे कारण बॉडी लँग्वेज होती, क्रिएटिव्हिटी होती, स्पॉन्टेनिटी होती, अशा अनेक गोष्टींचा विचार करून हे सगळे मार्क्स आम्ही दिलेले आहेत। मला आज खूप आनंद होतोय की वयम या मासिकाचे मी ब्रँड ॲम्बॅसेडर आहे आणि वयम आणि वेद या दोन्ही संस्थांनी मिळून मुलांमधली मुलं कसली ती आम्हाला शिकवतील अशी मुलं आहेत, अशा मुलांमध्ये एक टॅलेंट हंट स्पर्धा घेतलेली आहे बहुरंगी बहार नावाने आणि खूप मोठ्या प्रमाणावर मुलांनी याला प्रतिसाद दिला याचा मला खूप आनंद होतो। प्रश्नावलीतून मुलांची निर्णय क्षमता, मुलांचं एकंदर वैचारिक क्षमता काय आहे, त्यांना कोणत्याही गोष्टींबद्दल अमुक एक मत का निर्माण करावंसं वाटतंय, अशा त्यांच्या विविध क्षमता आम्ही जोखणारे असे काही प्रश्न काढले। IPHचे अनेक सायकोलॉजिस्ट किंवा सायकियाट्रिस्ट ते प्रश्न काढणाऱ्या टीममध्ये होते आणि ह्या प्रश्नावलीला चक्क महाराष्ट्रभरातून जवळजवळ 1200 पेक्षा जास्त मुलांनी प्रतिसाद दिला। असे व्हायला पाहिजेत कार्यक्रम आणि म्हणजे हँडिकॅप जे असतात त्यांच्यामध्ये पण खूप टॅलेंट असतं। कधी कधी पॅरेंट्स निगेटिव्ह असतात, तर पॅरेंट्सनी पॉझिटिव्हिटी दाखवून त्यांना पुढे आणायला पाहिजे। असे कार्यक्रम व्हायला पाहिजेत म्हणजे मुलांना त्यांचं मतं मांडायला चांगले मिळतात आणि ह्यानी आपली पर्सनॅलिटी किती चांगली आहे। मला ह्यातून कळलं की मी कशी आहे। ह्या क्वेश्चनेअर लिहिलं, मी गटचर्चा केली, त्यानंतर आज मुलाखत झाली, त्याच्यातून मला कळलं की मी कशी आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।